नमस्कार. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जागतिक कीर्तीचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शेकडो वर्षापासून सुरू आहे. पण अलीकडे एक खेदाची बाब अशी की या सोहळ्यामध्ये वेगवेगळे अजेंडे घेऊन काही घुसखोर पर्यावरण दिंडी, समता दिंडी, संविधान दिंडी अशा नावाने काही धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी काही शक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, कबीर कला मंच असेल, जी लोक देवच मानत नाहीत अशी लोक या वारीमध्ये घुसलेली आहेत. मला शासनाकडे माझं सांगणं आहे की अशा लोकांना वेळीच आवरलं पाहिजे. उद्या वारकरी लोक जर प्रतिकार वारकऱ्यांनी केला तर काही घटना घडू शकतात आणि म्हणून या लोकांची, या अशा घुसखोरांची या वारीत काही गरज नाही. आमचा वारकरी समाज संविधान मानतो, समता तर आहेच की सर्व जातीपाती भेद सर्व विसरून ही वारकरी लोक भजन करतात आणि म्हणून अशा दिंड्यांच्या नावाने, पर्यावरण प्रबोधन दिंड्यांच्या नावाने काही घुसखोर धर्मांतरण करण्यासाठी फार मोठं हे षडयंत्र आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल, अशा दिंड्यांना आवर घातलं पाहिजे. दिंडी म्हणजे कुठले असते की दिंडीमध्ये पकवाज असतो, टाळ असते, विणा असतो, तुळस असते, पताका असतात आणि त्यांना यायचंच असेल तर ते अशा दिंड्यामध्ये येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी आणि दिंडीमध्ये टाळ घेऊन गंध लावून वगैरे यावं. पण ही लोक काल नेहमी एक बहुरूपी आणि हा वारकऱ्यांना, भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना फसवण्यासाठी, धर्मांतरण करण्यासाठी अशा दिंड्या घुसलेल्या आहेत. अशा घुसखोरी ज्या केलेले लोक आहेत यांना वेळीच सरकारने आवरलं पाहिजे असं सरकारला सांगणं आहे.